स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2025 चा सोहळा सुरू झालेला आहे आणि आपण रेड कार्पेटवर आहोत आणि आपल्या सोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सायली. जुई, तुझं स्वागत आहे टेलिगोपामध्ये. कशी आहेस? मी मजेत, तू कशी आहेस? मी खूप मस्त, खूप छान दिसतेस. पहिल्यांदा लुक बद्दल ऐकायला आवडेल. काय सांगू लुक बद्दल? मीच माझं सगळं केलेलं आहे. हो, पण खरंच खूप सुंदर दिसतेस. बरं, पुन्हा एकदा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याचा भाग होता येतोय. काय सांगशील? काय एक्साइटमेंट आहे? काय फिलिंग आहे? एक्साइटमेंट तर खूप आहे आणि मुळात मी स्टार प्रवाह परिवाराची 2010 पासून सदस्य आहे. त्यामुळे आता इट इज लाईक अ फॅमिली फिलिंग. त्यामुळे आपल्याच माणसांचा, आपल्याच सगळ्या सदस्यांचा एक सोहळा आहे. आली आहे असं छान रिलॅक्स चिल करायला आली. बरं, आणि तुझ्या मालिकेबद्दल बोलायला गेलं तर जेव्हापासून मालिका सुरू झाली आहे नंबर 1 वर आहे कायमच. एवढं प्रेम मिळतंय प्रेक्षकांचं, एवढी नामांकनं मिळाली आहेत. काय फिलिंग आहे? काय म्हणजे किती एक्साइटमेंट आहे? हे बघ, एक्साइटमेंट तर खूप असते कारण आपल्या कामाची पावती मिळत असते. पण त्याचबरोबर ही जबाबदारी पण आहे की आपल्याला प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायच्या. तर मला नेहमी असं वाटतं की 1 नंबर हा खूप स्लिपरी असतो आणि आपल्याला खूप मेहनत करावी लागते तो 2.5 वर्ष कंटिन्यू टिकवण्यासाठी. त्यामुळे फक्त ॲक्टर्स नाही तर अख्खं प्रोडक्शन, अख्खं आमचे स्पॉट बॉय पासून सगळा क्रू यांची मेहनत आहे. आम्ही तर फक्त दिसतो स्क्रीनवर, पण बाकी जे मागे सगळे असतात ही त्यांची मेहनत आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे बघून अजून जोमाने काम करण्याची इच्छा होते. बरं, तुझ्या आणि अर्जुनच्या जोडीला म्हणजेच अमित भानुशाली सोबत तुझ्या जोडीला खूप प्रेम मिळतंय, खूप प्रेम मिळतंय. त्याबद्दल काय सांगशील? अगेन प्रेक्षकांचे आभार. आम्ही आमचं काम करत राहतो आणि प्रेक्षकांना ते आवडतंय, त्यामुळे खरंच त्यांचे आभार. बरं, येणाऱ्या ट्विस्ट बद्दल थोडं काही सांगशील? काय मालिकेत बघायला मिळणार आहे पुढे? धमाल बघायला मिळणार आहे. आणि मी एवढंच सांगेन की मागच्या वर्षी पण किंवा मी मागच्या वेळेला पण सांगितलेलं की सत्याचा विजयच होतो नेहमी आणि सत्याचाच विजय होतो. त्यामुळे तेच बघायला मिळणार आहे. तुम्हाला जे हवंय तेच बघायला मिळणार आहे, एवढंच सांगू शकते. आता प्रेक्षकांना माहिती आहे त्यांना काय हवंय, सो ते बघायला मिळणार आहे. बरं, शेवटचा प्रश्न. पुरस्कार सोहळ्यात आपण आहोत, तुला तुझा पहिला पुरस्कार आठवतोय का मिळालेला? एखादा आठवण किस्सा शेअर करशील? म्हणजे लाईफ मधला पहिला मधला किंवा तू ऍक्टिंग क्षेत्रात जेव्हा आलीस तेव्हा? ऍक्टिंग क्षेत्रामधल्या पुरस्कारांनी मला 14 वर्ष वाट बघायला लावली आणि ठरलं तर मग मी मला पहिला पुरस्कार दिला. त्यामुळे मी खूप काय बोलतो आपण हार्ड अर्न्ड आहे ते अवॉर्ड. आणि मग त्यानंतर मी सगळीकडे विन केलं. पण ठरलं तर मग मी स्टार्ट करून दिली आणि त्यासाठी मला 14 वर्ष वाट बघावी लागली. 14 वर्ष मेहनत केली. सो दिस वॉज द स्टार्टिंग पॉईंट. हो, आणि तसं म्हणशील तर पहिलं मेडल मला लाईफमध्ये मिळालं होतं. मी सिनियर KG ला असताना मी काहीतरी सॅक रेसमध्ये जिंकले होते. सो हां, तेव्हा सर्टिफिकेट आणि मेडल मला मिळालं होतं. सो दॅट वॉज माय फर्स्ट बक्षीस म्हणजे तसं म्हणतं. बट ॲक्टिंगच्या क्षेत्रातलं मला TTMने दिलं. खरंच सुंदर. 14 वर्ष तू वाट, म्हणजे लिटरली ते वनवास असतो ना राम सीताचा, तो सांगते काय, म्हणजे बाकी सगळ्यांना लिटरली एंट्री झाल्यावर लगेच मिळालेली असतात. पण मी खूप वाट बघितली आणि काय म्हणतो मी खूप जास्त मेहनत केलेली. तू 2010 पासून स्टारशी जोडलेली आहेस. मग पुढचं पाऊल मध्ये आम्हाला बघायला मिळालं, म्हणजे त्यानंतर तुला इतका इव्हन आफ्टर माझे शोज, म्हणजे मी जेवढे शोज केले ते सगळे नंबर 1लाच होते. तरी सुद्धा मला कधी अवॉर्ड मिळालं नव्हतं. सो हे मिळालं पहिल्यांदा TTMला. त्यामुळे माझ्यासाठी सर्व काही. मला वाटतं सुरुवात चांगली गोड झालेली. आता यापुढे फक्त अवॉर्डच आहे. मला मागे बघायचं नाहीये, मला फक्त मेहनत माझी वाढवत जायची. बस मी तेवढंच ठरवलं. नक्कीच मिळतील तुला. खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.